लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू आहे. रक्षाबंधन पूर्वीच खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये रक्षाबंधन सणापूर्वीच खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लाभार्थी महिलांनी याबाबत आनंद व्यक्त केलाय. सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलं. या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलंय. रोज रोज तीच बातमी काही लोक देतात, पुन्हा त्याच चर्चा करतात. पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी सीएजी करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. ई-KYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-KYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी ई-KYC केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या. त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात. काहींनी ई-KYC केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं त्यांच्याकरता आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे. जुलै महिन्याचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे, म्हणजेच ओवाळणी गिफ्ट म्हणून सरकारकडून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये कालपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याची जी काही रक्कम आहे ती जमा होत असल्याने माहिती समोर येते. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले की नाही ते आता नक्की एकदा तपासा. पण याच वेळी लाडकी बहीण योजनेतील तब्बल 92 लाख महिलांबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. काय आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बघा, ई-KYC आणि पात्रता पडताळणीनंतर योजनेतील लाभार्थी ती संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती येते. उपलब्ध आकडेवारीनुसार पूर्वी सुमारे 2,48,00,000 लाभार्थी होते, तर आता ही संख्या 1,65,06,164 इतकी झाल्याची सांगत आहे. पण 92 लाख महिला अपात्र का ठरल्या? यामध्ये सर्वात मोठे कारण सांगितले जात आहे की ई-KYC न पूर्ण करणे. सुमारे 62 लाख महिलांनी ई-KYC पूर्ण न केल्याची आकडेवारी सांगितलेली आहे. यानंतर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या महिला, शासकीय कर्मचारी, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी आणि वयोमर्यादा यासारखी कारणे सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जर जुलैचा हप्ता 1,500 रुपये हप्ता मिळणार आहे की नाही जाणून घेण्यासाठी तुमची ई-KYC आणि बँक खात्याची माहिती व्यवस्थित तपासणे महत्त्वाचे आहे. बघा, जर तुम्ही पात्र असाल तर जुलैचा हप्ता नक्कीच तुमच्या खात्यामध्ये येईल. तर घाबरू नका. सर्वप्रथम बँक खाते चेक करा, आधार लिंक चेक करा, डीबीटी स्थिती तपासा, अधिकृत माध्यमातून तुमच्या अर्जाची माहिती जाणून घ्या. आणि हो लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनापूर्वी मिळणाऱ्या या 1,500 ओवाळणी गिफ्ट बाबत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांना पैसे आले नाहीये त्यांनी आपली ई-KYC स्टेटस चेक करा. कमेंट मध्ये नक्की सांगा पैसे आले का की अजून आले नाहीत. अशाच लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.